नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आज आपण बघतोय की 7-8 दिवसापूर्वी आपला जो ब्लॉगर आहे तेजसनी टाकलं की बाबांनी एवढे अर्जही करून बाबांना सायकल अद्याप भेटली नाही, कारण की जन्मल्यापासून बाबा अपंग आहेत 90 ते 95%. पण बाबांनी आता खरंच आम्ही तो फॉलोअप घेतला. खरं तर आदित्यनी फॉलोअप घेतला, आपला कोकणगावचा आदित्य, की बाबांनी कुठं अर्ज केले, पण इथून मागं बाबांनी चुकीच्या ठिकाणी कुठं चुकीच्या लोकांकडे अर्ज केले माहीत नाही आपल्याला. पण ज्या दिवशी आम्ही तो ब्लॉग पाहिला तर त्याच्यानंतर तात्काळ फॉलोअप घेऊन आदित्यनी आणि सगळ्यांनी आपल्या ऑफिसला आला आमदार साहेबांच्या, आणि बाबांना 3च दिवसात आपण सायकल मंजूर करून दिली. पण एक जरा अत्यंत शोकांतिका अशी वाटते की आज बाबांचं वय 71 असेल आणि बाबा जन्मल्यापासून अपंग आहे. जरी वय 70 होतं पण जन्मल्यापासून अपंग असल्यामुळं संजय निराधार योजनेचं जे काही दिव्यांगांचं जे पेन्शन बाबांना भेटायला पाहिजे, आत्ता आपण 3 दिवसात फॉलोअप घेतला, पण इथून मागच्या काळात बाबा अपंग असल्याने कोणी फॉलोअपही घेतला नाही, कोणी बाबांचे दिव्यांगांचे कागदपत्रही केले नाही. म्हणजे बाबांना ती पेन्शनही चालू तेव्हाच झाली असती, ती सुद्धा चालू केली नाही, आणि सायकल देणं तर हे लांबच राहिलं. पण असो, आज आम्हाला आनंद वाटतोय कुठंतरी आज आपले असे कार्यकर्ते काम करताय की जेणेकरून ज्या आपल्या तालुक्यात आपल्या शहरात अशा ज्या दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या कामासाठी आम्ही येतोय, त्यांना वेळोवेळी तात्काळ मदत होतीये. आज खरंच कौतुक करावं वाटतं आपल्या पालकमंत्री विखे साहेबांचंही पण, आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांचंही, की आज आम्हाला बाबा तुमची सेवा करण्याची संधी भेटली. आणि इथून पुढे सुद्धा अशीच जे काही जेवढे दिव्यांग बांधव असतील ज्यांना गरजेच्या वस्तू आहे त्यासुद्धा आम्ही तात्काळ देऊच आणि देण्याचा प्रयत्न करू. आणि माझी विनंतीसुद्धा प्रत्येक ब्लॉगरला राहील का तुम्हीसुद्धा ज्या तुमच्या ब्लॉग बनवताय त्याच्यातसुद्धा तुम्ही आपल्या तालुक्यात भरपूर काही भाऊ जसे आमदार झाले त्या दिवसापासून भरपूर कामं केलेत, आपण भरपूर विकासाची कामं केलीत, तर तुम्हीसुद्धा तुमच्या या मार्फत आज बाबांचं दाखवलं असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा, किंवा भाऊंचे जे चांगले काम आहे ते सुद्धा तुम्ही दाखवा. आणि ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचले तर आम्हालासुद्धा आनंद आहे की आम्हाला पण तिथपर्यंत पोचता येईल आणि त्यांची सेवा करण्याची संधी भेटेल. असो बाबा, तुम्हाला कसं वाटतं आज आपल्या आमदार साहेबांनी सायकल दिली तर? वरती जाऊन सरकार मंजुरी देतं, पण आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं लेट झालं पण मग आता हिट झालं. माझी बहीण पोर आहे ना, मला दोन पोर आहे, जाहिरात काम करतो. अरे तेजस, बाबाला 2 मुलं आहे. माझ्या बहिणीचे माझ्या लग्न बाबाचे बाबाला आनंदात बाबा म्हणला रे, पण मला कोणीच नाही म्हणले की बाबा नाही बघू लागलं काही झालं ना तर आपण पहिली मंजुरी तुम्हाला देऊ टाकली, पहिलं प्राधान्य. पण मग आता याच्यात काय करणार तुम्ही? तिथे हेल्मेट ते का? हेल्मेट पण तिथं काय करतात तुम्ही मग? तुम्ही हे करायचं बाबा, थोडंसं सामान भरून आहे ना बाबा, बाय बाबा तिथं खोली आज पडवी झोपायचं. कोण बघतं तिथं? ब्राह्मणी गेटला कुलूप राहतं का? अरे अरे फोटो वगैरे आले.
मला संगमनेरला सापडलं मग त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतले. जशी बाबांना सायकल भेटली, पण बाबा तुम्ही तुमच्या बहिणीला सांगा हो. आणि मी पण आदित्यला सांगते, आदित्य तुमच्याकडे येईल, अरुणा कुठे तुमच्या बहिणीला भेटेल हा. आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे कागदपत्र हा. ते गोळा करेल हा. आणि जे दिव्यांग बांधवांसाठी जे काही आपल्या सरकारची निराधार योजनेत तुम्ही बसताय तर त्याची जी पेन्शन आहे ती सुद्धा आपण तुम्हाला लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करू. चालेल ना? चालेल चालेल. पण तुमचे ते डॉक्युमेंट्स लागतील, कागदपत्र. आहे सगळे ओके घरी काढलेले. ओके ना? ओके ओके डायरेक्ट ओके. काढू मी दे. याला उद्या पाठवते. हो, लगेच. एवढे कागदपत्र त्याच्याकडे हा, लगेच, लगेच काही येतो. कमी असलं तर तुमच्या बहिणीला भेटून ते पूर्ण करेल. हा. आपण ते सुद्धा लवकरच. बरं बरं बरं. ते खरं तर ते तुम्ही जन्मल्यापासून अपंग आहे, तुम्हाला इथून हा. मागच भेटणं गरजेचं होतं. हो, इथून मागच बरोबर आहे. कागदपत्र खरं करून आहे. तुम्हाला ती पेन्शन चालू होणं गरजेचं होतं. नाही ना केली कोणी लय जणांना सांगितलं पण नाही कोणी हात भेटून मग काही आता जणांना तुम्ही सांगितलेलं. तुमचा आशीर्वाद भेटला एवढं तुम्ही मार्गदर्शन. इथून मागं चुकीच्या लोकांकडे गेले, चुकत्या आता लोकांना- मला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.